तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सद्गुरु गंगागिरी महाराज की जय सद्गुरु श्रीपाद रामदास महाराज जय गुरु पांडुरंगदादा महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय हर हर महादेव कैलास राणा शिवचंद्रमौळी इंद्रमाथा मुकुटी धळाळी अरण्य सिंधू भवदुःखहारी तुझवी न शंभो मज कोण तारी गातो भाव नाही अंगी भूषण करावं या जगी परी तू पतित पावन करी साचे हे वचन मुखे म्हणवितो दास चित्ती माया लोभात तुका म्हणे दावी वेश तैसा अंतरी नाही लेश देवाधिदेवा जगत्रयेची प्रेयसी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम दे प्रेम काही कळा नमो सद्गुरु तुझ्या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गातो भावने अंगी भूषण करावया जगी मी हरीला गातो पण तसा योग्य भाव माझ्या अंगी नाही यावरून जगतात आपला लौकिक व्हावा अशा करता हे मी करीत आहे काही तुकाराम महाराज स्वतःची स्थिती तशी नाही आपली स्थिती मांडते तेव्हा पुढं आपली वास्तव काय भावी प्रत्येकाची स्थिती काय सगळी नसती सारखी जगद्गुरु तुकोबाराय लौकिकापासून तर फार बाजूला आहे लौकिकाचा लय कटाळा त्यांना उलट आपल्याला म्हणतात त्या जुनिया जनभक्ती करा का म्हणे त्या जुनिया जनभक्ती करा त्यांच्या काही नादी लागू नका त्यांना तर ये लौकिक अजिबात आवडत नाही ते अलौकिक आपल्याला आवडत आपली भूमिका आहे ती आपली भूमिका देवाजवळ मांडतात जगद्गुरु तुकोबारा गायचं काम तर चालूच आहे ना प्रत्येकाचं काय गातो हेच कळे ना म्हणजे भाव नाही माझ्या अंगी जेव्हा जो भाव पाहिजे तो नाही यावरून जगतात आपला लौकिक व्हावा लौकिका करता मग आपण काही करायला तयारी मग नाही का लौकिका करता किती खर्च करायला तयारी माणूस तर आपला उदो झाला पाहिजे तिकडं हेच झालं पाहिजे असं लय मोठा कार्यक्रम केला लय मोठा कार्यक्रम लौकिक लय आवडत होती मला आणि हे जे मी करतोय म्हणले सगळं देव करतोय हे देवप्राप्ती करता नाही लौकिक कोणा स्तुती केल्यावर लय आनंद होतो ना पण एक चांगलं म्हटल्यानंतर आनंद होतो याचा अर्थ देव लय लांब आहे अजून लय कोस लांब आहे देवाचं आपलं फार अंतर आहे नाही ज्यावेळेस आपल्याला हे आवडणार नाही त्यावेळेस देव जवळ येत असतो तात्पर्य देव जवळ आल्यावर हे वाव काही आवडत नाही मग लौकिक
लक्षणच वेगळे. नामानि त्वं मदं त्वं. नको नको मान नको अभिमान, थोडी मी तू पण तोची सुखी. सुखी जे निभावे जगनी व्हावी, अज्ञानी लावावे सन्मार्गात. मार्ग दया कळे भक्ती भाव बळे, जगाची या मिळेना दिसती. दिसती जनिवनी प्रत्यक्ष लोचनी का जनार्दनी. हरी बोला हरी बोला हरी बोला, नाही तरी अबोला. व्यर्थ गलबला करू नका. परंतु देवा तू पापी जनांना पावन करणार आहेस, म्हणून तशी तू आपली क्रिया करत ठेव. मी जरी कसाही असलो पण तू पापी जनांना पावन करणार आहे ना. तू काही कोणाचे गुणदोष पाहत नाही. आई मुलाचे गुणदोष पाहते का? नाही. नाही पाहत. परंतु देवा तू पापी जनांना पावन करणार आहे. तसं बघ असलं तरी आई म्हणते मा वाघ आहे नाही आई आहे ती. तस तेव्हा तू पापी जनांना पावन करणार आहेस, म्हणून तशी तू आपली खरी क्रिया ठेव. मुखाने मी आपला दास म्हणतो, पण चित्तात माया लोभ अशा आहेतच. मुखाने तर मी म्हणतोय दास आहे तुझ्यावाला पांडुरंगा, पण चित्तात तर भलतही माया आहे, लोभ आहे, आशा आहे. जोपर्यंत आशा आहे, आशयम परम दुःखम नैराश्यम परम सुखम. जोपर्यंत आशा आहे तोपर्यंत दुःख आहे. आशा काय म्हातारी होत नाही कधी. ही संपली का दुसरी संपली. लोभ लोभ आहे चित्तामध्ये कशाचं का होईना. जोपर्यंत लोभ आहे तोपर्यंत खरं समाधान कायच. चित्तामध्ये हे गोष्टी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत देव कसा राहिले. महाराज म्हणले सोडावा संबंध यांचा माझा. तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केश राजा कळू आले. तुका म्हणे नको वरपंग देवा, घ्यावी माझी सेवा भाव. तरीच हा जीव सुख पावे माझा. आस भय चिंता लाज काम क्रोध, नाही का असंच आहे ना. आस भय आणि चिंता, लाज काम क्रोध, हे का साधी आहे का. माझ्या चित्तामध्ये माया, माया म्हणजे अज्ञान. माया शब्दाचा अर्थ अज्ञानच घ्यायचा. किती काय प्रकारची आहे, खरं अज्ञान. आपल्याला दुःख होतंय अज्ञानामुळेच होतंय ना. माया, लोभ, लोभ सर्पडंखाला करू काय. त्याला जर उत्तर करू भेटला एखादा ताई रुगारुडाला धावून त्याला जर झालं वैराग्य तो होईन त्याच्याला लोक कमी अर्थात नाही का. तुकाराम महाराज म्हणतात मी जसे बाहेरून भक्तपणाची सोंग दाखवतो तसा माझ्या अंतःकरणात भावभक्तीचा लेश नाही. वरून दाखवायला तर लई भारी आहे नाही का. वरून तर सगळे अंदर की जाने राम.
आमचं आतलं भगवंतालाच माहिती. म्हणजे आपली भूमिका आहे. हा जगद्गुरु तुकोबाराने आपली भूमिका मांडली. आपण देवदेवता लय करतोय आणि हे मंडळी काही आपल्याला आवरत नाही. हम्म लोभ काय लोभ. लोभ संपला का मग विजयच झाला. लोभ समजायचा आणि काय हम्म जिंकायचं तरी काय. जिंकावा संसार येणे नावे सूर. संसार म्हणजे हेच जिंकायचे. संतांनी हेच जिंकले ना. हा मग काम क्रोध केले घररीती. म्हणून मी हरीला गातो पण तसा योग्य भाव माझ्या अंगी नाही. यावरून जगात आपला लौकिक व्हावा अशा करता मी करत आहे. परंतु देवा तू पापी जनांना पावन करणार आहेस. म्हणून तशी तू आपली खरी क्रिया ठेव. मुखाने मी आपला दास म्हणवतो पण चित्तात माया लोभ आशा आहेतच. कळत आहे ना आपल्याला. हा तुकाराम महाराज म्हणतात मी जसे बाहेरून भक्तपणाची सोंग दाखवतो तसा माझ्या अंतःकरणात भावभक्तीचा लेश नाही. द्रव्य असता धर्म न करी नागवला राजगरी. माया त्याशी व्याली जेव्हा रांड सटवी नव्हती तेव्हा. कथा काळी निद्रा लागे कामी श्वानापरी जागी. भोग श्रेयशी देता लागेन वस्त्र दासीचे घेऊन ने. तुका म्हणे जाण नर गाढवा होनीहीन. पण जो जवळ पैसा असून दान करीत नाही धर्म करीत नाही. बरेच गोष्टी सांगितल्यात. हा मग सगळ्याची शेवटी हेच लावा लागेल. जो बरेच 5-6-7-8 गोष्टी सांगितल्या. तुकाराम महाराज म्हणतात अशी येणार गाढवापेक्षा नीच आहे असे जाणार. गाढव जर कुठं दान धर्म करतोय नाही. गाढव कुठे कीर्तन ऐकतय. म्हणून उपमा दिली गाढवाची. हा जवळ असून पैसा असून धन असून जो धर्म करत नाही. जो गरीब असून भक्ती करत नाही म्हणले त्याच्या गळ्यात मोठा दगड बांधावा आणि पाणी सोडून द्यावा. देवानं पैसा दिलाच त्याच्या करताय ना. हा पैसा सगळा देवाचाच. कोणाचा पैसा आहे. धन कुबेराचं आहे ना. हा कुबेर म्हणजे मॅनेजर आहे तो. हा त्याला सांगितलं इकडं असं कर तसं कर तो ऐकतो देवा सगळं नाही का. हा देवाचेच आहे. देवानं आपल्याकडे दिलंय ते दान धर्म करण्याकरता तो पैसा. हा जेवढा आपल्या पोटाला लागो तेवढा खर्चायचा. आणि मग काही धर्म शब्द वापरला. धर्म शब्द वापरला. दान शब्द नाही वापरला. हा जे दान आहे मी जिथं योग्य ठिकाणीच धर्म करावा. कुठे करू नये. हम्म जिथं पाऊस पडल समुद्रात जर मोठा हागला तर काही उपयोग होईल. नाही ते भर पावसात मोठा झाल्यासारखं होईल. जिथं पाहिलंच आता इतका दान धर्म आहे बालाजीला. हा तिथं जाऊन टाकलं तर काय होईल नाही का. जिथं खरी गरज आहे तिथं त्याचा विनियोग लगेच काहीतरी चांगला होईल. अशा ठिकाणी धर्म करावा. हम्म तिथं आता तिथं पुरं चालू आहे. तिथं काय नाही का. हा तिथं काय त्या संपत्तीचं काही मोजमाप बालाजी असं शिर्डी असं पुरं चालू आहे. सारखी नदीच वाहती ना पैशाची सोन्याची. हा म्हणून जो जवळ पैसा असूनही धर्म करत नाही
फिर्यादीच्या निमित्ताने दंड देण्याच्या निमित्ताने राजद्वारात नागावला जातो. कर भरीत नाही. म्हणजे राजाने स्थापलेल्या कोर्टात हजारो रुपये घालवतो. इकडं नाही घालवलं तिकडे घालावंच लागत कोर्ट कचेरीत. वकील अगोदरच सांगतो की घेऊन या, नाही का. हा. डॉक्टर बी सांगत असतो अगोदरच, त्याच्याकरताच आहे. नाही इकडं तर तिकडे घाला भाऊ, तिकडे वाऱ्या घाला. मग तो म्हणतो महिन्याला तारखेला यावं लागेल. त्याच्या वाऱ्या चालू होत्या. डॉक्टर म्हणतो 8 दिवसाला यावं लागेल, जावं लागत नाही का. राजद्वारात म्हणजे राजाने स्थापलेल्या कोर्टात हजारो रुपये घालवतो. मग ते बरं वाटतं जरा. तेच पैसे जर इकडे धर्म कार्याला घातले तर स्वतःच्या हाताने पुण्य होईल ना. नाही कळत. पण मग शेवटी म्हणलं ना, गाढवाचं आणि तेच काय फरक आहे. त्याला ज्या वेळेस आईने जन्म दिला त्या वेळेस सटवी रांड त्या ठिकाणी नव्हती, म्हणून हे पोर जगले असावे. आता जगात आहे. ज्या वेळेस आईना जन्म दिला सटवीने काही सन्याला नाही म्हणले. सटवी न्यायचं ठरली तर लवकरच नेत असते. त्यावेळेस सटवी नव्हती काय म्हणली तिथं, म्हणून हा जगला. कोण हे सगळं सांगितलं तो. महाराज नाव कोणाचंच घेत नाही, लक्षानं सांगायचं. याच्यात जो बसला तो गाढव, गाढवापेक्षा नीच. हरिकथेच्या वेळेस ज्याला झोप लागते, नेमकं हरिकथेचा आम्हाला झोप येते. बघ असं नाही का, असं झाल्याशिवाय महाराज कसे म्हणते. तमाशात झोप येत नाही, नाटकात येत नाही, पण येते काहींना. तिला वर्तनच दिले ना. हरिकथेच्या वेळेस ज्याला झोप लागते, ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळेस आपल्या मालकाच्या गृहरक्षणात कुत्रा जागृत राहतो त्याप्रमाणे. आणि मग इकडं विषयाच्या ठिकाणी कुठं त्याला झोप येते. मग तिकडं नाही ना झोप येत. विषयाचा भोग घेतो त्यावेळेस त्याला कुठं झोप येते. पण कीर्तन म्हणलं का लगेच समाधी. ते लक्षणं सांगितलेत. आणि जो एक पत्नी व्रत धर्म पाळत नाही, व्यभिचार करतो, तो सुद्धा गाढवच म्हणजे. जो द्रव्य असता धर्म न करी नागावला राजद्वारी, माय त्याची वेली जेव्हा रांड सटवी नव्हती तेव्हा. कथा काळी निद्रा लागे कामेश्वाना परी जागे, भोग श्रेयचे देता लाजेन वस्त्र दासीचे घेऊन नेते. तुका म्हणे जाण नर गाढवाहीन. थोडक्यात आचारसंहिता चुकली. त्यांनी जी आचारसंहिता अगोदर सांगून ठेवली ना, जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारे वेच, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीव खानी. पर उपकार नेने पर निंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. भूत दया गायी पशुचे पालन तानेल्या जीवन वना. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवे, वडिलांचे तुका म्हणे हेची. आश्रमाचे फळ परम पद बळ वैराग्याचे, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खानी. या अभंगामध्ये सगळे आचारसंहिता त्यांना एकही नियम पाळला नाही म्हणून तो गाढव.
ज्यांना जगद्गुरु तुकोबारायांचे सगळे नियम धाब्यावर बसवले. तुकाराम महाराज म्हणतात, असे नर गाढवापेक्षा नीच आहे असे जाणा. मुखे बोले ब्रह्मज्ञान मनी धन आणि मान, ऐशाची करिता सेवा काय सुख होय जीवा. पोटासाठी संत झाले कलीत, बहुत विरळा ऐसा कोणी, तुका त्याशी लोटांगणी. त्या काळाची परिस्थिती कशी असेल, आज त्या गोष्टीला झाली 400 वर्ष. आज परिस्थिती कुठे कुठे पोहोचली नाही का. मुखाना तर ब्रह्मज्ञानाच्या गप्पा करतो. ब्रह्मज्ञान म्हणजे टोकाचं ज्ञान आहे. ब्रह्मज्ञान आत्मज्ञान एक नंबर. बाकीचे ज्ञान हे याच्यात टाकली देणी. पोटाचे म्हणले त्याला अज्ञान. समर्थाने त्याला पोटाचे ज्ञान म्हणले, माऊलींना अज्ञान म्हणलंय. एक ब्रह्मज्ञान सोडून बाकीचे पोटाचे ज्ञान म्हणले त्याला नाही का. मग सांगत होता ब्रह्मज्ञान मुखाना, मुखे बोले ब्रह्मज्ञान मनी धन आणि मान. मनात ही इच्छा काहीतरी आपल्याला भेटावा. मान फार घातक. महाराज म्हणले, पैसा भगवंताची निष्ठा कमी करतो. पैसा ध्यानार्थ सांगितले ना शास्त्रांना, म्हणजे पैसा सुद्धा आलाय. पैसा आणि मान. मानाचं काम लय अवघड. जेव्हा मान लय आवडत, तो तोंडाने पुष्कळ ब्रह्मज्ञान सांगतो, पण मनात धनाची व मानाची इच्छा करतो नाही का. कुठे गेलं का आपल्याला मान भेटावा, कुठे गेलं का पहिला मान आपल्याला भेटावा. हे लोकेशना, वित्तेशना, दारुशना या आडव्या आहे देवप्राप्तीला. दुसरं काय आडवं आहे. आणि जो सर्वसामान्य त्याला काहीच नसतं. हे ब्रह्मज्ञान आहे, पण हे अनुभवाचं नाही. ब्रह्मज्ञान चुकीचं नाही. ब्रह्मज्ञान झाल्यावर काहीच राहत नाही. धन तृण समान वाटतंय ना. मग लाथाडीला संसार हे कधी घडतं. सोनेरूपी अमृतिके ब्रह्मज्ञान परिपक्व झाल्यावरच कळतंय ना. याला का घडणार म्हणजे ब्रह्मज्ञान. मग याच्यावाला फक्त काय शब्द ज्ञान आहे. ब्रह्मज्ञान याच्या अनुभवाचं नाही ते. म्हणून याच्या मनामध्ये धन आणि मान, आयुष्याची करिता सेवा काय सुख होईल देवा. महाराज काय म्हणतात, आशेची जर सेवा केली तर काय पदरात पडून बरं. आणि सध्या तर त्यांची भरती जास्त आहे ना. सध्या कोणाची भरती जास्त आहे. अनुभवी किती त्याला पुढे म्हणलंयच ना महाराजांनी, विरळा ऐसा कोणी. सापडायचं नाही तुम्हाला म्हणलं. बाकीचे रगड भेटली जयाचे भजने भोगासाठी नाही का. रगड येरथे बहुत जोडीची कीर्ती. येर बहुत जोडती कीर्ती. येर तर लई भेटतील म्हणले. जयाचे भजने भोगा, भजन तर करतोय पण मनामध्ये धन आणि मा, आयुष्याची करिता सेवा काय सुख होईल देवा. आणि शास्त्र सांगत आहे संतांची सेवा करा. पण असा एखादा भेटला तर मग आता त्याच्यावाला अशा पासण्यावरून नाही गेला तर तो दुसऱ्याचं काय करणार आहे नाही का. डुबे तो डुबे यजमान कोरले
लागले करत होते न ब्रह्म सर्वगत सदा सम जेथे आणून हे विषम ऐसे जाणती ते दुर्गम. दुर्गम तयाची भीती होता. ब्रह्म सदा सर्वगत सम तेच आणू नाही विषम ऐसे जाणती ते बहुदुर्गम. असे अनुभवी महात्मे दुर्गम आहे दुर्गम. ही सुद्धा म्हणलं ना विरळ आहेसा कोणी. तुका त्याशी लोटांगा विरळीच असतात ना. अद्वैत. बहुदुर्गम हम्म. बहु अवघड. काही केली भेटली साधू. हा जे विरळी विरळ शब्द वापरला. विरळा अद्वैत कुसरी विरळात आले. विरळा ब्रह्मज्ञान मुखाना बोलतोय मला म्हणजे अनपेक्षित झाला नाहीये. हा त्याची जर सेवा केली काय भेटल. तो सुखी नाही द्यायला काय सुखी करणार. काय म्हणतात ना उघड्यापाशी नागडा गेला. आता उघडा नागड्यामध्ये काय फरक आहे? म्हणावं लागायचं फक्त. हा सारखीच बघायची हा व्यवहाराकरता दोन शब्द वापरले ते. हा आता तो उघडा आहे त्याच्यापाशी नागडा गेला त्याला वाटलं काहीतरी तीन आता तोच उघडा आहे त्याला काय देईन. पोटासाठी संत झाले करीत बहुत नाही का. फारच अवघड आहे. फार वातावरण खराब झालेलं आहे. लोक एवढे पोर संस्थेत टाकायचे म्हणते उतार व्हाय करता टाकायचे काय करता टाकायचे काय. महाराज व्हायला. महाराज व्हायला टाकायचे. उद्धार तर कोणाच्या डोक्यात ज्याचा झाला त्याला कळ ना उद्धार काय आहे काय नाही. हम्म. ब्रह्मज्ञान पासून फार एक संस्कार म्हणून ठीक आहे सुरुवात. पण इथं तुकाराम महाराज म्हणजे पोटासाठी संत झाले कलीत बहुत. जो जास्त पैसे कमी तो महाराज मोठा. हा मग याचा कथेचा विक्रांत झाला ना तो. म्हणजे नको घडू देऊ दातारा. हा नरस्तुती आणि कथेचा विक्रांत झाला ना. पैसे घेतले म्हणजे हम्म. पोटासाठी संत झाले कलीत बहुत. भगवंताची सेवा म्हणून ठीक आहे ते. विरळ ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी. याच्यातून एखादा जर कोणी असा असेल तर मग तुकाराम महाराज म्हणते आम्ही त्याला लोटांगण घालतो. पोटाची चिंता तर भगवान परमात्मा सगळ्यांचाच योगक्षेम चालितोय. पण त्याच्यावर विश्वास पाहिजे ना. मुखे बोली ब्रह्मज्ञान मनी धन आणि मान ऐशाची करिता सेवा काय सुख होईल तेव्हा. पोटासाठी संत झाले कलीत बहुत. विरळायचा कोणी तुका त्याची लोटांगण. एक वेळे प्रायश्चित्त केले चित्त मंडन. अहंकारा नावे दोष त्याची ओस पाडली. अनुतापी स्नानविधी यज्ञ सिद्धी दे होम. जीवसेवा होता चुका तेथे तुका विनटला. चित्तामध्ये नाना प्रकारच्या विषय वासना रूपीच्या ज्या जटा होत्या त्याची एक वेळ मी मुंडन रूपी प्रायश्चित्त केले. मुंडन कशाला म्हणलंय. मनमुंडा मनमुंडा मग तुम्ही ब्रह्मधुंडा. नसते मुंडन करून काय होईल. लगे दंडन मुंडन लगे पंचाग्नी साधन. काय संतांनी सगळंच नियमात करून ठेवलंय. चित्तामध्ये नाना प्रकारच्या विषय वासना रूपी जटा.
कोणत्या जटा काढायच्या. हा. विषय वासना रूपी जटा होत्या त्याचे एक वेळ मी मुंडन रूपी प्रायश्चित्त केलंय. हे सगळं काढून टाकलं मुंडन, विषय वासना. हम्म. देह अहंकार हाच खरा दोष आहे, त्याचे मी निर्मूळ करून टाकले. देह अहंकार म्हणजे काय? मी देह, माझं स्वरूप देह आहे. देह जन्मतो, देह मरतो, रडतो, हसतो. अहंकार आहे ना देहाचा, हम्म. तो खरा दोष आहे म्हणले. आणि त्याचं तर निर्मूलन करून टाकलं. म्हणले मग मी वासुदेव तत्वाचा. मग आता निर्मूलच झालं ना त्या दोषाचं. हा. त्याचा अहंकार गेला ना आता. हम्म. महाराज म्हणले आता मी वासुदेव स्वरूपी, हा. मी अमर आहे आता. मी अमर आहे आता. मग दोषाचं निर्मूळ करून टाकलं. विषयाविषयी पुन्हा पुन्हा होणाऱ्या अनुतापरूपी जलात मी स्नान केले. अनुताप तीर्थी न्हाला, माऊली मजा तो आला. हा. काय ज्ञानेश्वरी मध्ये गाथेमध्ये तरी काय बदलले नाही. हम्म. विषयाविषयी पुन्हा पुन्हा होणाऱ्या अनुतापरूपी जलात मी स्नान केले. या तीर्थात खरं आंघोळ व्हायला पाहिजे ना. हा. अनुताप. नंतर मी यज्ञ सिद्धी केली, म्हणजे आत्मज्ञानरूपी अग्नीमध्ये देहरूपी भूतद्रव्याने हवन केले. यज्ञ तुकाराम महाराजांचा यज्ञ पहा ना. स्नान केलंय कुठं, यज्ञ कसा केला. तर मी यज्ञ सिद्धी केली म्हणजे आत्मज्ञानरूपी अग्नीमध्ये देहरूपी भूत द्रव्याचे हवन केले. पहा, देहरूपी. देह माझं स्वरूप नाही. देह हे काळाचं आहे. देह हे साधन आहे. देह हे पंचमहाभूताचं आहे. याचं हवन केलं तेव्हा येत कळण भाऊ आपल्याला. हवन केलंय म्हणले मी. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मस्वरूप आहे. मग देहास्मी नाही म्हणजे त्याचं हवनच केलं ना. हा. अगोदर म्हणत होता अहम देहास्मी, मी देह रूप आहे, मी देह आहे. ठेवेल्या नावाचे ओदेत उठे. पण आत्मज्ञान झालं कधी? स्नान केलं अनुतापरूपी जलात. आता हे सगळंच अभंग भारी. काय अभंग आहे बा. जटा काढल्या म्हणले विषय रूपी, मुंडन केलं. अहंकार म्हणजे दोष काढला, निर्मूळ करून टाकला. अनुताप तीर्थात स्नान केलं आणि यज्ञ केला. कोणता? आत्मज्ञानरूपी अग्नीमध्ये देहरूपी भूत द्रव्याचे हवन केले. काय? ज्या योगाने जीव शिवाचा भेद झाला होता त्या अज्ञानाचा त्याग करून उभा जीव शिवाचे सात्विक स्वरूप ते ब्रह्मचैतन्य तद्रूप मी झालो असे तुकाराम महाराज म्हणतात. जीव शिवाचा जो भेद आहे ना, भेद नष्ट केला. अज्ञान आहे ते. मग त्यांचा कामा केला. जे तो जीवाची परिपक्वी महेश आहे, आता तो शिव झाला. सात्विक स्वरूप जे ब्रह्मचैतन्य तद्रूप मी झालो असे तुकाराम महाराज म्हणतात. जे आपण आपलं जे ब्रह्मचैतन्य आहे ते आपलं स्वरूप आहे ना. ब्रह्मचैतन्य सगळं अंतरंग अभंग आहे. अंतरंग
हम्म. आला योग तुमच्यामुळे एवढा निवांत पाहायचा. ते काय कोणत्या जन्मात घडलं असतं नाही का. हम्म. चित्तामध्ये नाना प्रकारच्या विषय वासना रूपी जटा होत्या, त्याची एक वेळ मी मुंडन रूपी प्रायश्चित्त केले. एकट्यानं कोणाच्यानंच ही गोष्ट घडू शकत नाही. ऐकणारे असले तरच ही गोष्ट घडत असते. खरंच एवढं बारीक गे अंकर हाच खरा दोष आहे. त्याचे मी निर्मूळ करून टाकले. विषयाविषयी पुन्हा पुन्हा होणाऱ्या अनुताप रूपी जलात मी स्नान केले. नंतर मी यज्ञ सिद्धी केली. म्हणजे आत्मज्ञानरूपी अग्नीमध्ये देहरूपी भूत द्रव्याचे हवन केले. देह मी नव्हे हे सरी, उरला उरी विठ्ठल. विठ्ठल म्हणजेच ब्रह्म. विठ्ठल ब्रह्म आहे ना. हा. मग या योगाने जीव शिवाचा भेद झाला होता. अज्ञान जीव वेगळा, शिव वेगळा, देव वेगळा, मी वेगळा, देव वेगळा. पण तत्वमसी ती वस्तूच तू आहे. तात्विक स्वरूप, त्याला तात्विक स्वरूप म्हणतात. तत्वमसी म्हणजे तोच ब्रह्म आहे. स्वरूपच तू आहे. तद्रूप मी झालो लगेच. काना वचनाचे भेटी हम्म. वस्तू घेऊन येऊ ठी काऊन जो आपल्याला टाइम लागतो. हा. बरोबर आहे. सारख्याला काही टाइम लागतो का? नाही. ब्रह्मचैतन्य गोंधळीकर महाराजांना काही टाइम लागला? नाही. लगेच नावच ब्रह्मचैतन्य. हा. आपल्याला लई टाइम लागतो निश्चय करायला. मंदाधिकारी आपण. असे तुकाराम महाराज म्हणतात. त्रैलोक्य पाळिता उगला नाही आमची त्या काही असेल ओझी. पाषाणाचे पोटी बैसला दूर तया मुखी तारा कोण गाय. पक्षी आजगर न करी संचित तयाशी अनंत प्रतिपाळी. तुका म्हणे तया भार घातली उपेक्षिना दया सिंधू माझा. तुकाराम महाराज म्हणतात त्रैलोक्याचे रक्षण करताना जो देव कधी त्रसला नाही त्याला आमचे रक्षण करण्याचे मोठे ओझे काय. खळ जीवाचा करीत सांभाळ तुझं मोकलेला आहे तुला एकट्याला बरं मोकले नाही ना मोकलायचा. कोण करते बाळा दुधाची उत्पत्ती पोषितो श्रीपती सवे दोन्ही. उष्ण काळ मासी फुटती तरुवर तयाची जीवन कोण घाली. तुका म्हणे त्याची का म्हणे तुझी त्याने तुझी काय नाही केली चिंता राहायचे अनंत आठवणी. हे असा त्रैलोक्याचा पालन करणारा जो देव अख्ख्या विश्वाचं भरण पोषण करतोय. आमचे रक्षण करायला काय त्याच्यावर वज येईन का एकट्याच. दगडाच्या पोटात असणाऱ्या बेडकाच्या तोंडात चारा कोण घालतो. किती अवघड आहे. छत्रपतींच्या चरित्रात आहे ना ते. मग समर्थांच्या लक्षात आलंय त्यांना थोडस झालंय आता करतो तो भाऊ जागा. करतो तो भाऊ जागा थोडा झालाय. चला म्हणले मग घेतले एक दोन वदारी घाण बिन सगळं थोडा म्हणले दगड. त्याच्यामध्ये ते निघालं ना दगडामध्ये. दगडाच्या पोटात असणारे बेडकाच्या तोंडात सारा कोण घालतो नाही का. छत्रपतींना वाटलं आता दुष्काळ एवढ्या लोकांचं आपण भरण पोषण करतोय थोडी उर्मी उठली असताना किंचित. साधूला काही सण होती का ती. साधूला माहिती सगळं राम करता आहे. म्हणजे मग या बेडकाच्या तोंडात सारा कोण घालतो यांचं पोषण भरण तुम्हीच करीत असतील राजे. राजांना लगेच कळालं मग. स्वामींना आपलं थोडीशी उर्मी सण नाही झाली नाही का.
विश्व चळत का परमात्मा, त्याने लगेच ते राज्य त्यांच्या जवळ टाकलं ना. हा. राज्य तुमच्या जवळीच म्हणले स्वामी. अरे ते राज्य तुझं नाही म्हणले, माझं नाही, रामच म्हणून कर. नाही का? हा. काय साधूचं काय वेगळं काय असतं. तसं आपला मोडका तोडका प्रपंच रामाचं म्हणून करायचं आणि बाकी काय. हा. दगडाच्या पोटात असणाऱ्या बेडकाच्या तोंडात चारा कोण घालतो? नाना प्रकारचे पक्षी आणि अजगर प्राणी हे आपल्या खाण्याच्या पदार्थाचा जरी संचय करत नाही तरी देव त्याचे रक्षण करतो. आता आपल्याकडे निदान 4-2 महिने पुरण एवढे दाणे आहे घरी. आता पक्ष्यांचे तर काही कुठे गोडाऊन भरेल नाही. पण भेटत त्यांना बरोबर नाही का. थोडे तो व्यवस्था करीतच असतो. काही काही ठिकाणी असं उन्हाळ्यात गेलं तर असं वाटतं इथं पाणी नाही, काही खायला नाही, पक्षी तर दिसतात. देवाने ती व्यवस्था करेल असती नाही का. आपण बारीक विचार करत नाही, तेच सगळ्यात मोठा चमत्कार आहे नाही का. नाना प्रकारचे पक्षी आणि अजगर तर पसरतच राहतो. पण तरी त्याचं काहीतरी पोट चालतच असतं, तसं कसं जगन. संचय करत नाही तरी देव त्याचे रक्षण करतो. पक्षी अंगाने उतरी तिथे गगनतो याराज. दृष्टांताला पक्षी दिला देईन. तुकाराम महाराज म्हणतात आपला सर्वस्व भार त्याच्यावर घातला असता, दयेचा केवळ समुद्र असा जो माझा देव कधीही आपली उपेक्षा करणार नाही. नाही का. तुकाराम महाराजांनी एक दृष्टांत दिला गाथ्यामध्ये. ते बारीक त्या दिवशी पाहिलं म्हणून लक्षात आलं. मोठा अभंग आहे तो, बराच 7-10 चरणाचा अभंग आहे. त्यांच्या गाथ्यामध्ये येणारच आहे आपल्याला पुढं. आता काय सांगून उपयोग नाही तो. आता आठवलं की त्यांच्या गाथ्यातलाच येतो आणि तो येणारच आहे आपल्याला पुढं. कळलं मग नाही का आपलं हे करायचं. पण योगक्षेम कसा चालवतो देव त्याच्यावर येतो. ज्या वेळेस ते महाभारताचं युद्ध जाहीर झालं कुरुक्षेत्रावर, तुकाराम महाराज म्हणतात आपला सर्वस्व भारताच्यावर घातला असता, दयेचा केवळ समुद्र असता जो माझा देव, तो कधी आपली उपेक्षा करणार नाही. पण फार घालावं लागेल ना. ते 2 पक्ष्यांनी तिथे अंडी घातली होती आणि तिथंच नेमकं महाभारताच्या युद्धाचा तो रणशूल रवला गेला तिथं. मग ते पक्षी देवाला प्रार्थना करतात. आता आम्ही अंडी घातली म्हणजे त्याची पिल्लं भरणार आहोत, आमचं कुटुंबच आहे ना. देवाला कृष्णाला ते आतून विनंती करतात. प्रार्थना करतात. आमचा सगळा संसार आहे ना आता इथं, आमचं हे घरचं आहे, गवत आहे तिथं, ते अंडे आहे, पिल्लं आहे, आणि मग आता आमचं कसं होईल. देवाला प्रार्थना करतात. मग काय तिथं हत्ती काय घोडे काय काय ते 18 औक्षणी सैन्य. नेमकं एका हत्तीच्या गळ्यातला घंटा निसटला आणि त्याच्यावर पडला असं शाबूत बरोबर वरून छत्री सारखा घंटा. हत्तीच्या गळ्यातला घंटा केवढा असताना आपण त्याचं हे करायचं. त्यांना किती मोठी सिक्युरिटी झाली आता. आणि मग तिथं भयान युद्ध झालं. किती मेले किती काय, आता राहिलंच नाही ना कोणी. 5 पांडव देव सोडून कोण राहिलं सत्तेकी. आणि मग सगळं युद्ध झाल्यावर अर्जुनाला घेतलं देवाना. चल रे म्हणले. गेले आणि मग म्हणजे उचल रागांता अर्जुनाला उचलायला लावला. उचलला अर्जुनानं घंटा, तर ते पिल्लातून त्यांचे ते पक्षी त्याला पंख आले होते, भरकन उडून गेले एवढे तेवढे.
जे मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. आता त्याला पक्षाची जर भाषा कळली, आपली भाषा नाही कळणार का? कळा ना. त्रैलोक्याचे रक्षण करताना जो देव कधी त्रासला नाही, किती के पाव में घुंगरू बसता है वो भी अल्लाह सुनता है. हा. आपलं आपलं नाही चालवणार का तो? चालितो ना. चालितो ना. त्रैलोक्याचे रक्षण करताना जो देव कधी त्रासला नाही, त्याला आमचे रक्षण करण्याचं काही ओझ आहे का म्हणले? दगडाच्या पोटात असणाऱ्या बेडकाच्या तोंडात सारा कोण घालतो? नाना प्रकारचे पक्षी आणि अजगर प्राणी हे आपल्या खाण्याच्या पदार्थाचा जरी संचय करत नाही, तरी देव त्यांचे रक्षण करतोच. आता निर्माणच त्यानं केलं, मग त्याला हे करावंच लागेल ना सगळं. त्यांनी विश्व निर्मिले. तुकाराम महाराज म्हणतात आपला सर्वस्व भार त्याच्यावर घातला असता. ही आठ आहे ना मग. हा. का म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा. भार त्याच्यावर घालावा लागला पाहिजे. दयेचा केवळ समुद्र आहे म्हणले, तो समुद्र उपमा काय दिली? हा. दयेचा सागर म्हणलं काही ठिकाणी, दयावंत म्हणलंय, कृपावंत म्हणलंय. दयेचा केवळ समुद्र, दया सिंधू असा जो माझा देव, तो कधी आपली उपेक्षा करणार नाही. म्हणून आपण काय करायचं मग? सर्व भार घालायचं. घालून या भार राहिलो निश्चिंती. घालून या भार राहिलो निश्चिंती. पूर्ण भार घालायचा. तो भगवान परमात्मा उपेक्षिना दया सिंधू माझा. तुका म्हणे तया भार घातली या, उपेक्षिना दया सिंधू माझा. पुंडलिका वरद हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. जय